संघाला दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती केली जाते, दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू त्वरित कॉमेंट्री बॉक्स जवळ या। दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू त्वरित या। दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू सलामी जोडी भिनीची जोडी ही देखील मैदानाच्या दिशेने जाते। गोलंदाजीचा विचार करायला गेला तर गोलंदाजी मार्गवर गोलंदाज ओमकार नावाचा गोलंदाज सज्ज होतोय। देव बरं करू घालनू या मालवणी केंद्रावर सगळ्यांका हात जोडून नमस्कार असा। या स्पर्धेदरम्यानचो आजचो यो दुसरो दिवस आणि या दुसऱ्या दिवसातील दुसरो सामना मैदानाच्या दिशेने मित्रप्रेम आडेली विरुद्ध अरुंदा या बल्लाढ्य संघांदरम्यान सामनो ह्यो देखील रंगलो जाता। गोलंदाजी मार्गवर गोलंदाज ओमकार नावाचा गोलंदाज पंचांचो इशारो कॉमेंट्री बॉक्स जवळ सामनो चालू होण्याचो। स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सज्ज काका नावाचो फलंदाज पहिल्या चेंडूचो मारो करण्यासाठी, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला शशांक नावाचो फलंदाज। पहिलो चेंडू पंचाचो इशारो कॉमेंट्री बॉक्स एंड जवळ पहिलो चेंडू भिरकाटलेलो चेंडू मैदानाच्या दिशेने बघूक मिळालो। पंच हे देखील दोन्ही हात समांतर करतात, अतिरिक्त धावेची खून दर्शवतात। अतिरिक्त धावेनिशी संघाचा श्री गणेशा एक धाव फलकावरती। या दरम्यान उचलो मारण्याचो प्रयत्न ह्यो देखील झालो करो फलंदाजाचो। पंचांचो इशारो ह्यो देखील यांना बाकी असतात। कॉमेंट्री बॉक्स जवळ फलंदाज ह्यो देखील बाद होता। फलंदाज काका एका परताचा लागताना आपल्या तंबूच्या दिशेन काका बॅक टू दी पवलियन। संघाच्या धावे संख्येचो विचार करू गेल्यात तर एक धाव फलकावरती। त्रिशा स्पोर्ट्स आरोंदा संघाचा विचार करू गेला तर स्वतः मालक बाबी कहिंग अण्णा पाटकर तुमचा देखील या स्पर्धेदरम्यान सहर्ष स्वागत। डीजे सुजल नवीन फलंदाज यावेळी मैदानाच्या दिशेने साई नावाचो फलंदाज ह्यो देखील सज्ज असतात। संघाच्या धाबे संख्येचा विचार करू गेला तर यावेळी एक धाव फलकावरती हे देखील गणली गेली। एक धाव फलकावरती खेळ समाप्त झालो। पहिल्या चेंडूचो गोलंदाज सज्ज पुढील चेंडू घेऊन पहिला षटक ह्या देखील प्रगती पथावर। तब्बल 6 षटकांचो सामनो 5 गोलंदाज हे देखील अनिवार्य असतली। संघाच्या धाबे संख्येचा विचार करू गेला तर एक धाव फलकावर। या दरम्यान रिव्हर्सिपचो फटको सुंदर फटको तेवढाच सुंदर क्षेत्ररक्षक, पण क्षेत्ररक्षक थोडंसं बिडवता बघता दोन्ही फलंदाजांदरम्यानची एक धाव ही देखील पूर्ण केली गेली। संघाच्या धाव संख्येचा विचार करू गेलात तर 2 धाव फलकावरती हे देखील बघूक मिळतात। प्रथम फलंदाजी करताना या स्पर्धेदरम्यानच्या दुसऱ्या दिवसातील दुसऱ्या सामना दरम्यान बघूक मिळतात मित्रप्रेम आडेली संघ प्रथम फलंदाजी करताना। या दरम्यानचो सुंदर फटको मैदानाच्या दिशेने तेवढाच सुंदर क्षेत्ररक्षण तेवढीच सुंदर पैकी पंचाचो इशारो यावेळी नॉट आउटचो इलो दोन्ही फलंदाजांदरम्यानची एक धाव अर्थात एक चोरटी धाव ही देखील मैदानाच्या दिशेने पूर्ण केली गेली। आणि या एकेरी धावेनिशी धाव फलकावरती धावा ते तब्बल 3 धाव फलकावरती हे देखील गणले गेले। पहिला षटक ह्या देखील प्रगती पथावर असताना तब्बल 6 षटकांचो सामनो 5 गोलंदाज देखील अनिवार्य। या स्पर्धेदरम्यानच्या आजच्या या दुसऱ्या दिवसातील दुसऱ्या सामन्या दरम्यान दुसरो सामना ह्यो देखील मैदानाच्या दिशेने बघूक मिळतात। ते 2 बल्लाढ्य संघ आमने सामने जुळताना दिसतात। यावेळी या पाटेश्वर मैदानावर गोलंदाज सज्ज पुढील चेंडू घेऊन यावेळी ओमकार। या दरम्यानचो सुंदर फटको मैदानाच्या दिशेने तेवढा सुंदर क्षेत्ररक्षण 38 सर्कलच्या चेंडू अडवलो गेलो सुंदरपैकी ही देखील मैदानाच्या दिशेने बघूक मिळाली गोलंदाजापर्यंत। तोपर्यंतची एक धाव ही देखील पूर्ण केली गेली। संघाची धाव संख्या ती तब्बल 4 धाव फलकावरती हे देखील गणले जातात। 4 धाव फलकावर पहिला षटक या देखील प्रगती पथावर। गोलंदाज सज्ज पुढील चेंडू घेऊन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज हे देखील सज्ज पुढील चेंडूचा मारो करण्यासाठी। या दरम्यानचो सुंदर फटको सुंदर प्रयत्न ह्यो देखील क्षेत्ररक्षकाचो झालो। चेंडू बघता जमिनीलगतच्या फटक्या दरम्यान चेंडू ह्यो देखील सीमारेखा पार चौकार। या इनिंग मधील पहिलो चौकार ह्यो देखील मैदानाच्या दिशेने बघूक मिळालो। संघाची धाव संख्या ती 8 धाव फलकावरती
5 चेंडूंचो खेळ होता समाप्त. संघाची धावसंख्या सांघिक धावसंख्या ती 8 धावा धावफलकावरती हे देखील गणली गेली. 1 to go. एका चेंडूचो खेळ बाकी. पहिल्या षटकातील सांगता करणारो चेंडू. एका चेंडूचो खेळ बाकी. गोलंदाज सज्ज अंतिम चेंडू घेऊन. या दरम्यान उचलून मारण्याचा प्रयत्न ह्यो देखील फलंदाजो झालो करो. बघता बघता निर्धाव चेंडू आणि पैचो कोणतोही संपर्क होईना नाही. खेळ समाप्त झालो अनिवार्य पहिल्या षटकाचो. खेळ समाप्त झालो अनिवार्य पॉवर प्ले षटकाचो. संघाच्या धावसंख्येचो विचार करू गेल्यात तर धावफलकावरती धावा ते तब्बल 8 धावा धावफलकावरती गणले गेले. डीजे सुजल. पहिला संघातर्फे दुसरा षटक घेऊन दुसऱ्या षटकातील पहिलं चेंडू घेऊन पप्पन साळगावकर गोलंदाजी मार्गवर सज्ज. यावेळी तृषार स्पोर्ट्स आरोंदा संघाकडून. तृषार स्पोर्ट्स संघाचं सत्ता मालक हे देखील मैदानाच्या दिशेने बघू मिळतात. अण्णा पाटकर देखील मैदानाच्या दिशेने या स्पर्धेदरम्यान तुमचं देखील सहर्ष स्वागत. गोलंदाज सज्ज पप्पन साळगावकर. पहिलो चेंडू. या दरम्यान पहिलो चेंडू उचलून मारण्याचा प्रयत्न ह्यो देखील झालो खरो फलंदाजो. चेंडूचो आणि पैचो कोणतोही संपर्क होईना नाही. निर्धाव चेंडू गणलो गेलो. अर्थात चेंडू रोवलो पोलांडो, चेंडू रोवलो कुआंडो. निर्धाव चेंडूची गणना ही देखील मैदानाच्या दिशेने झाली. गोलंदाज सज्ज. पुढील चेंडू घेऊन पप्पन साळगावकर. दुसरो चेंडू. या दरम्यानचो फटको मैदानाच्या दिशेने बघूक मिळालो. जमिनीलगतचो फटको क्षेत्ररक्षक बघूक मिळता. दोन्ही फलंदाजांदरम्यानची एक धावे देखील सहजरित्या पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचो होतो प्रयत्न पण एकेरी धावेनिशी समाधान. एकेरी धावेनिशी संघाच्या धावसंख्येचो विचार करू गेल्यात तर धावफलकावरती धावा ते तब्बल 9 धावा धावफलकावरती हे देखील गणले जातात. या दरम्यानचो फटको बघूक मिळता. क्षेत्ररक्षक मैदानाच्या दिशेने बघूक मिळालो. एक धावी सहजरित्या पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचो प्रयत्न ह्यो देखील होतो पण एकेरी धावेनिशी समाधान. एकेरी धावेनिशी संघाच्या धावसंख्येचो विचार करू गेला तर 10-10 10 धावा धावफलकावरती हे देखील बघूक मिळतले. या स्पर्धेदरम्यानचो आजचो ह्यो दुसरो दिवस आणि दुसऱ्या दिवसातील दुसरो सामनो मैदानाच्या दिशेने. या दरम्यान उचलून मारण्याचा प्रयत्न होतो. रिव्हर्स फटको घालण्याचा प्रयत्न होतो. क्लीन बोल्ड. तटक्या पेचून गेलेलो चेंडू खटक्यार वॉट जाग्यार पलटी. फलंदाजाक परताचा लागला आपल्या तंबूच्या दिशेने. संघाची धावसंख्या 10-10 10 धावा धावफलकावर. प्रथम फलंदाजी करताना मित्र प्रेम आडेले संघ. धावसंख्येचो विचार करू गेल्यात तर 10 धावा धावफलकावरती खेळ समाप्त झालो. 4 चेंडूंचो आणि 4 चेंडू दरम्यान विचार करू गेलाय तर 2 धावा खर्च करणारी गोलंदाजी आणि 1 विकेट प्राप्त करणारी गोलंदाजी. सुंदर गोलंदाजी मैदानाच्या दिशेने हे देखील बघूक मिळता. पप्पन साळगावकर गोलंदाजी मार्गवर सज्ज. संघाच्या धावसंख्येचा विचार करू गेला तर 10 धावा धावफलकावरती हे देखील मैदानाच्या दिशेने बघूक मिळतात. तर नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने सज्ज असतो तो ओमकार नावाचा फलंदाज. स्ट्रायकिंग एंडला सज्ज. डावकुराचा फलंदाज पुढील चेंडूचा मारो करण्यासाठी
त्रिशा स्पोर्ट्स आरोंदा संघाकडून विकेट किपर ह्यो देखील जॉनी मैदानाच्या दिशेने बघूक मिळता। पहिलो चेंडू फटको ह्यो देखील भिरकावून दिला, पंचाचो इशारो, कॉमेंट्री बॉक्स जवळ इलो, चेंडू जाऊन विसावलो, डिक्लेअर झोन मध्ये एक धाव आणि या एकेरी धावेनिशी संघाची धाव संख्या 11 धावा, 91 डबल गेम, 11 धावा धाव फलकावरती हे देखील गणले गेले। दुसरा षटक प्रगतीपथावर असताना त्रिशा स्पोर्ट्स आरोंदा संघ प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारता आणि मित्रप्रेम आढळले संघ प्रथम फलंदाजी आमंत्रित करताना दिसता या स्पर्धेदरम्यानच्या या पाटेश्वर मैदानावर। गोलंदाज सज्ज बप्पा सायगावकर पुढील चेंडू घेऊन या दरम्यान हलक्या दान घेऊन काढता स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चेंडू अडवलो गेलो, रनआउट करण्याची संधी ही देखील गमावली गेली। सुंदरपैकी ही देखील मैदानाच्या दिशेने बहु मिळाले। बघता बघता एक धावी देखील सहजरित्या पूर्ण केली गेली। एकेरी धावीनिशी खेळ समाप्त झालो 2 षटकांचो, खेळ समाप्त झालो 12 चेंडूंचो। संघाच्या धाव संख्येचो विचार करू गेल्यास धाव फलकावरती धावा ते तब्बल 12 धावा, अर्थात 1 डझन धावा धाव फलकावरती। तब्बल 6 षटकांचो सामनो, 5 गोलंदाज हे देखील अनिवार्य। खेळ समाप्त होता 12 चेंडूंचो। डीजे गुरुप्रसाद वैयक्तिक पहिला संघादर्भ, तिसरा षटक घेऊन तिसऱ्या षटकातील पहिलो चेंडू घेऊन गुरुप्रसाद गोलंदाजी मार्गवर सज्ज यावे। या दरम्यान जो सुंदर फटको भिरकावून दिला, पंचांचो इशारो, कॉमेंट्री बॉक्स जवळ इलो, तो दुहेरी धावेचो आणि या दुहेरी धावेनिशी संघाची धाव संख्या, सांघिक धाव संख्या धाव फलकावरती 14 धावा धाव फलकावरती हे देखील गणले गेले। 12 धावा धाव फलकावरती होते। त्यानंतरच्या चेंडू दरम्यान काहीसं शॉर्टपिच प्रकारचं चेंडू जाऊन विसावलो, डिक्लेअर झोनमध्ये तब्बल 2 धावा मिळतले आणि या दुहेरी धावेनिशी संघाची धाव संख्या धाव फलकावरती बघूक मिळतं ती तब्बल 14 धावा धाव फलकावरती हे देखील गणले गेले। प्रथम फलंदाजी करताना मित्रप्रेम आढळले संघ मैदानाच्या दिशेने या स्पर्धेदरम्यानच्या आजच्या या दुसऱ्या दिवसातील दुसरा सामना रंगलो जाता तो पाटेश्वर मैदानावर। हलक्या ताणी घेऊन काढता फक्त चेंडूक दिशा दाखवता, पंचांचो इशारो इलो, चेंडू जाऊन विसावलो, डिक्लेअर झोनमध्ये 1 धाव आणि या एकेरी धावेनिशी संघाची धाव संख्या 15 धावा धाव फलकावरती हे देखील गणले गेले। पहिल्या 2 चेंडूंचा विचार करू गेला तर पहिल्या चेंडूत काहीसो शॉर्टपिच प्रकारचो चेंडू जाऊन विसावलो, डिक्लेअर झोनमध्ये तब्बल 2 धावा मिळतले, तर दुसऱ्या चेंडू दरम्यान फक्त चेंडूक दिशा दाखवल्या त्या दरम्यानची 1 धाव मिळतली। एकेरी धावेनिशी 15 धावा धाव फलकावरती हे देखील गणले गेले। तिसरा षटक ह्या देखील प्रगतीपथावर असताना तब्बल 6 षटकांचो सामनो, 5 गोलंदाज हे देखील अनिवार्य असतले। या दरम्यान उचलून मारण्याचा प्रयत्न ह्यो देखील फलंदाजो झालो, लेमनेज लागले, विकेट किपर जॉनी यावेळी कोणतीही चूक करणार नाही। फलंदाजाक परताचं लागतं आपल्या तंबूच्या दिशेने, तिसरा लागलेला कलाम, तिसरो बसलेलो हादरो, मित्रप्रेम आढळली संघाची धाव संख्या यावेळी धाव फलकावरती बघूक मिळतले ती फक्त 15 धावा धाव फलकावर। डीजे सुजल फलंदाज ह्यो देखील सज्ज असतात। संघाच्या धाव संख्येचा विचार करू गेला तर 15 धावा धाव फलकावरती। 3 चेंडू दरम्यान 3 धावा खर्च करणारी गोलंदाजी आणि 1 विकेट हे देखील प्राप्त करणारी गोलंदाजी मैदानाच्या दिशेने बघूक मिळतात।
गोलंदाज सज्ज तब्बल चौथो चेंडू घेऊन अर्थात तिसऱ्या षटकातील चौथो चेंडू तिसरा षटक या देखील प्रगतीपथावर गोलंदाज सज्ज पुढील चेंडू घेऊन स्ट्राइक एंडला प्रवीण पुढे सरसा मारलेलो फटको सुंदर फटको फटको बसलो फलंदाज प्रवीण इल्या पावली माघारी जाता प्रवीण बॅक टू दी पवलियन संघाच्या धाव्या संख्येचा विचार करू गेला तर 15 धावा धाव फलकावरती 15 वर रुसान बसलेली अशी धाव संख्या जसो गाडीचो टायर चिखलात रुसान बसलेलो असता तशी धाव संख्या रुसान बसली 15 या धाव संख्येवर अंतरिम भाऊ गेला तर 2 चेंडूंचो खेळ असात बाकी तिसऱ्या षटकातील सांगता करणारे चेंडू स्ट्राइकिंग एंडला डावकुऱ्यातचो फलंदाज पियुष यावेळी सज्ज 5व्या चेंडूचो मारो करण्यासाठी या दरम्यान उचलून मारण्याचा तो प्रयत्न सुंदर चेंडू मैदानाच्या दिशेन तसेच विकेट किपर हे देखील मैदानाच्या दिशेन बघूक मिळता ते जॉनी यासकडून निर्धाव चेंडू ह्यो देखील गणलो गेलो खेळ समाप्त झालो तब्बल 5 चेंडूंचो संघाच्या धाव्या संख्येचो विचार करू गेल्यात तर 15 धावा धाव फलकावरती या दरम्यान उचलून मारण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडू खेळ समाप्त झालो 3 षटकांचो खेळ समाप्त झालो 18 चेंडूंचो संघाच्या धाव्या संख्येचो विचार करू गेल्यात तर धाव फलकावरती धावा ते 15 धावा धाव फलकावरती अंतरिम 18 चेंडूंचो खेळ असतात बाकी इनिंग दरम्यातील सांगता करणारे चेंडू तोपर्यंत घेऊन जाऊया आपल्या डीजे सुजलकडे ज्यांनी आपल्या वय वर्ष 22 वर्षात स्वतःचं साम्राज्य उभं केलं तो सुजल ऑडिओचं सर्व सुजल नाईक तुमचं सुद्धा या स्पर्धेदरम्यान सहर्ष स्वागत डीजे सुजल मायक्रोफोनवर होता बदल घेऊन जाऊया सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बुलंद हेलो धन्यवाद साहिल। फिर एक बार तमाम सुनने वालों का स्वागत इस मैदान के अंदर। रोशन पेंडेकर गेंदबाजी के मोर्चे के ऊपर चौथे ओवर की बिल्कुल पहली गेंद सम्मान के साथ ढकेला। रनों की बिल्कुल आवश्यकता इस मैदान के अंदर। इस मुकाबले की अगर बात की जाए तो आडेली बिल्कुल टीम जिस तरह की बिल्कुल बल्लेबाजी होनी चाहिए थी वो बल्लेबाजी इस मैदान के ऊपर देखने को नहीं मिल रही है। रनों की बिल्कुल सख्त आवश्यकता है। संख्या मात्र 16 रन 4 विकेटों का नुकसान। आने वाला हर एक समय बिल्कुल कुछ ना कुछ एक अलग सा प्रयास इस मैदान के अंदर क्या जरूर देखने को मिलेगा। क्या बात बनेगी इस मैदान के अंदर। रनों की बौछार देखने को मिलेगी। फिर एक बार रोशन तैयार और ये गेंद बहुत ही अच्छी गेंद टिप्पा पड़ा थोड़ी सी ऑफ स्टंप को बाहर हरकत करती हुई जाती हुई। रन की कोई गुंजाइश नहीं। रुका हुआ स्कोर 16 के ऊपर 4 विकेटों का नुकसान। पीयूष जो कि इस वक्त स्ट्राइक एंड के ऊपर नॉन स्ट्राइक एंड के ऊपर बिल्कुल शशांक और रोशन पेडनेकर हमारे सामने वाले छोर की तरफ से पीयूष के लिए मारने का प्रयास। गेंद टिप्पा पड़ा बिल्कुल शरीर को जाकर लगी। अंपायर जी का इशारा महेश जी डोंगरे जिनकी तरफ से आता हुआ लेग बाइस का एक अतिरिक्त रन खाते में छुड़ा। 17 रन मात्र 4 विकेटों का नुकसान। तमाम दर्शक एक उम्मीद लेकर जो कि सुबह से लेकर इस टूर्नामेंट में हमारे साथ जुड़े हैं। कई सारे दर्शक बिल्कुल टेनिस बॉल क्रिकेट इन .in के माध्यम से बिल्कुल हमारे
साथ लाइव जो कि जुड़े उन तमाम दर्शकों की जानकारी के लिए बांदा के पाटेश्वर मैदान के ऊपर चलता हुआ ये आज के दूसरे दिन का दूसरा मुकाबला इस वक्त त्रिशा स्पोर्ट्स आरुंदा बनाम इस वक्त आडिली मित्र प्रेम इस टीम के बीच में रन संख्या 18 रन 4 विकेटों का नुकसान। आने वाला समय बिल्कुल तारीफ करनी होगी गेंदबाजों की, एक बहुत ही अच्छी गेंदबाजी का नजारा। उड़ाया, काफी देर तक गेंद हवा में, खाली क्षेत्र चुना है जरूर लेकिन खिलाड़ी गेंद के नीचे आसानी के साथ आता हुआ। एक और विकेट का पतन, एक के बाद एक बिल्कुल पत्ते की बंगली की तरह बिल्कुल पारी सिमटती जा रही है मैदान के अंदर। 5 विकेट गवा चुकी है इस वक्त आडिली की टीम। शायद ऐसा लग रहा था कि साई नाइक जैसा एक बड़ा नाम जो कि उनकी टीम में शामिल था, शायद वो प्रयास करेगा ऐसे मुकाबलों में। बिल्कुल शुरुआत के समय में डबल सिंगल के ऊपर निर्भर करेगी, बाद में हल्की गेंद का इंतजार करेगी। एक रणनीति के तहत गेम प्लान जो रहता है उसी के मुताबिक इस वक्त इस मैदान के ऊपर बल्लेबाजी का देखने को मिलेगी। लेकिन ये बातें बिल्कुल साफ तौर के ऊपर बिल्कुल गलत साबित हुई और यहां पर देखिए एक के बाद एक विकेट गिरते चले गए और परिणाम स्वरूप एक दबाव की स्थिति इस वक्त मंडराती हुई नजर आ रही है आडिली टीम के ऊपर। 5 विकेटों का नुकसान, स्कोरबोर्ड के ऊपर रन संख्या 18। एक कठिन समय और इस कठिन समय से बाहर लाने वाले कोई संकट मोचक की यहां पर आवश्यकता, जो कि लो स्कोरिंग का मुकाबला तमाम दर्शकों के बीच में। ओ यहां पर उड़ाया, गोली की रफ्तार के साथ लॉन्ग ऑफ और लॉन्ग ऑन के बीच में गेंद सीमा रेखा पार 6 रन। डीजे सुजल काफी देर के बाद सुनेंगे एक का और 4 ओवरों की समाप्ति के बाद रन संख्या स्कोरबोर्ड के ऊपर 24 रन 5 विकेटों का नुकसान। आने वाला समय बिल्कुल क्या लिया जाएगा? जी हां, अंपायर जी की तरफ से इशारा निकला बैट्समैन चॉइस पावर प्ले का जो कि आगाज होता हुआ इस मैदान के अंदर। बिल्कुल इशारा अंपायर जी की तरफ से। अंपायर की लिस्ट की अगर बात की जाए तो इस मैच के लिए अंपायर नाना नाइक, साथ ही साथ महेश जी डोंगरे और थर्ड अंपायर के रूप में बिल्कुल सर राजू रेगे, मैन फ्रॉम काउटनी। गेंदबाजी में बदलाव, हमारे सामने वाले चोर की तरफ से गेंदबाजी के लिए तैयार होता हुआ ओमकार। बैट्समैन चॉइस पावर प्ले, जहां पर 3 खिलाड़ी जो कि 30 सर्कल के बाहर बिल्कुल प्रोटेक्शन के लिए। 24 रन 5 विकेटों का नुकसान। मोरेश्वर जो कि नॉन स्ट्राइक एंड के ऊपर छक्के के साथ स्वागत किया था और गेंद अंदर, डंडी बाहर, एक और विकेट का पतन। रन संख्या 24, 6 विकेटों का नुकसान। दिस है और नॉन स्ट्राइक एंड के ऊपर मोरेश्वर, ये जोड़ी बिल्कुल 6 विकेटों का पतन, 24 रन, लगभग 6 की औसत बरकरार 11 गेंदों का जो कि कुल मिलाकर खेल बाकी। गेंदबाज ओमकार बिल्कुल सामने वाले चोर की तरफ से तेज तर्रार गेंदबाजी और हल्के हाथ से मोड़। वाले क्षेत्र में खिलाड़ी वहां पर मौजूद था लेकिन थोड़ी सी हड़बड़ाहट की स्थिति, परिणाम स्वरूप निकले 4 रन। 4 रन के साथ खाते की हुई शुरुआत मंदार की। रन संख्या स्कोरबोर्ड के ऊपर 28, 6 विकेटों का नुकसान।
ट्रॉफी 2025 का ये रण संग्राम मैदान के अंदर जारी। दूसरा दिन इस प्रतियोगिता का, क्या खूबसूरत इस प्रतियोगिता का आयोजन। उनतीस रन 6 विकेटों का नुकसान। बहुत ही अच्छा सुनहरा आयोजन, तारीफ करनी होगी। धन्यवाद देना चाहूंगा मैं सुनील जी नाइक, सुधीर जी नाइक, सागर जी हरमलकर और अक्षय शेट्टी, इन चारों महानुभावों को जिनके माध्यम से तमाम दर्शकों के साथ हम जुड़े हैं। कल से लेकर एक यादगार प्रवास हमारा बन रहा है इस मैदान के अंदर। ओमकार दौड़ चले। ओह, काफी देर तक गेंद हवा में, खाली क्षेत्र चुना है, गेंद जाएगी सीमा रेखा पर। एक और 6 रन, रन संख्या 35, 35 रन 6 विकेटों का नुकसान। डीजे विनर वर्सेस दूसरे मैच के विनर के बीच में बिल्कुल तीसरा मुकाबला आज के दिन का खेला जाएगा। चौथा मुकाबला पहले मैच का लूजर बनाम दूसरे मैच के लूजर के बीच में बिल्कुल चौथा मुकाबला होगा। ओमकार थोड़े से महंगे साबित होते हुए 2 छक्के 1 चौवा इस ओवर में निकला। रन नहीं बन रहे थे, तब जाकर ये प्रयास अंपायर जी की तरफ से इशारा निकला 1 रन का, और इसे 1 रन के साथ रन संख्या 36 रन स्कोरबोर्ड के ऊपर। रन नहीं बन रहे थे इस मैदान के अंदर। बिल्कुल पहले 3 ओवरों में हमने देखा लगभग ये स्थिति 15 के आसपास की थी, लेकिन इस ओवर में वो रन निकले, वो यादगार ओवर बना जहां पर रनों की आवश्यकता थी। विकेट जरूर गिरे इस भी ओवर में, लेकिन फिर भी बहुत सारे रन भी इकट्ठे हुए इसी ओवर में। तो क्या इस ओवर की यह आखिरी गेंद? बिल्कुल, गेंदबाज तैयार। ओमकार सामने वाले छोर की तरफ से 36 रन 6 विकेटों का नुकसान। ओ, मारने का प्रयास, मेरे ख्याल से अंपायर जी की तरफ से क्या इशारा निकलेगा? जी हाँ, लेग बाइज का इशारा निकला। एक अतिरिक्त रन खाते में जुड़ा। रन संख्या 37 रन स्कोर बोर्ड के ऊपर। कुल मिलाकर 6 विकेटों का नुकसान। ले चलते डीसे के पास। भी इस मैदान के अंदर चेस नहीं हुए थे। पहले बल्लेबाजी करने वाली टीम बिल्कुल जीत चुकी थी। तो क्या कल का इतिहास इस मैदान के अंदर फिर एक बार दोहराते हुए हम देखेंगे? गेंदबाजी में बदलाव, गेंदबाजी के मोर्चे के ऊपर अभी आ रहा है इस वक्त आखिरी निर्णायक 6 गेंदे लेकर। बिल्कुल रन संख्या 37, तो जिसका जिक्र कर रहे हैं, बिल्कुल जिसकी उम्मीद लेकर तमाम सारे दर्शक जो कि यहाँ पर इकट्ठे हो चुके हैं, उनकी जानकारी के लिए बता दूं, ये निर्णायक 6 गेंदे, इस 6 गेंदों के ऊपर क्या 10, 12 या 15 के आसपास की टोटल इस बिल्कुल पूरे टोटल में ऐड हो जाएगी। बिल्कुल देखने वाली बात बनेगी। आखिरी 6 गेंदे। अभी की ये गेंद बिल्कुल एक बढ़िया शॉट लगाने का प्रयास, लेकिन जब तक कि खिलाड़ी उसे फील्ड कर पाता, सिंगल निकला। सिंगल के साथ रन संख्या 38 के ऊपर जा पहुंची है। 5 गेंदे शेष है। जो कुछ करना है, बिल्कुल हर कोई टीम चाह रही है पहला मुकाबला आसानी के साथ जीता जाए, ताकि दबाव अपने ऊपर बिल्कुल ना आए। और इसी सोच के कारण पहले मुकाबले के दौरान ही बिल्कुल अपनी तरफ से दिलो जान लगाकर कोशिश करते हुए कई सारे खिलाड़ियों को देखा है इस प्रतियोगिता में। फिर एक बार अभी दौड़ चले सामने वाले चोर की तरफ से। बढ़िया शॉट, लेकिन देकर जाएगा मात्र 2 रन डिक्लेयर के रूप में। 2 रन के साथ रन संख्या बनी 40 रन। 40 रन 6 विकेटों का नुकसान। पहले 3 ओवर में लगभग 15 रन थे। रन नहीं बन रहे थे, लेकिन वो बैट्समैन चॉइस पावर प्ले का कीमती ओवर
जहां पर रन निकले और उसी का कारण बना एक जो कि फाइटिंग टोटल की तरह बिल्कुल अग्रेसर होता हुआ नजर आ रही इस वक्त आडेली का खेमा। मैत्री प्रेम आडेली बनाम इस वक्त मुकाबला जारी। त्रिशा स्पोर्ट्स अरुंधा के बीच में उड़ाया, काफी देर तक गेंद हवा में, गेंद के नीचे खिलाड़ी मेरे ख्याल से शुभम जो कि आसानी के साथ गेंद को पकड़ पाता। एक और विकेट का पतन, रन संख्या 40, 7 विकेटों का नुकसान। सुनते हैं सुमधुर संगीत, बजाओ। बिल्कुल चंद गेंदों का खेल जो कि इस इनिंग का बाकी, टॉस जीता और पहले जो कि फील्डिंग करने का फैसला किया गया। बिल्कुल आरोंदा टीम की तरफ से आमंत्रित किया गया बल्लेबाजी के लिए अडेली टीम को। शुरुआत का दौर थोड़ा सा हड़बड़ाहट, संकट भरा साबित हुआ, लेकिन उसके बाद थोड़ी बहुत राहत की सांस। लेकिन क्या इस बची कुछ गेंदों के ऊपर 2-3 बड़े शॉट इस मैदान के ऊपर देखने को मिलेंगे? अभी तैयार फिर एक बार, और शॉर्ट पिच गेंद थी, कुछ खासा फायदा उठा नहीं सके। निकलेगा आसानी के साथ सिंगल, सिंगल के साथ रन संख्या 41 रन स्कोरबोर्ड के ऊपर। तो 41 रन, 7 विकेटों का नुकसान। मेरे बिल्कुल बगल में बंड्या परब, साथ ही साथ बिल्कुल रीढ़ की हड्डी हमारे स्कोरर जी क्षितिज बोगटे, हमारे सभी सहयोगी कमेंटेटर जिनके पैनल में मैं नितिन नाइक, योगेश परब, गुरु चिटनेस, साहिल खोबरेकर और परवेज आगा, तमाम दर्शकों के बीच में आपकी सेवा में लगभग ये विद अलोंग द कारपेट गेंद को खेला। एक सिंगल निकला, मेरे ख्याल से 2 रन जो कि आसानी के साथ निकले। 2 रन के साथ रन संख्या जो कि 43 के ऊपर। तो जिस 40-44 रनों की बात मैं कर रहा था, एक फाइटिंग टोटल कल का दिन भी हमने देखा दूसरे मुकाबले के दौरान, तो शायद वही टोटल जो कि सामने दिखाई देता हुआ। आखिरी गेंद शेष इस ओवर की, अभी तैयार सामने वाले चोर की तरफ से। ओ, मारने का प्रयास, मेरे ख्याल से गेंद ने बल्ले का चुम्मा लिया और गई सीधी हाथ में। शॉन फर्नांडिस के विकेट का पतन निकला, 8 विकेटों का नुकसान। 43 रन तो जीत का फासला जिसकी बात कर रहा था, वही 44 रन इसी दूसरे दिन के भी दूसरे मुकाबले के दौरान हम देख रहे हैं। बिल्कुल ये 44 रनों का पीछा किस तरह से किया जाएगा इस मैदान के अंदर त्रिशा स्पोर्ट्स आनंदा टीम की तरफ से। क्या ये मुकाबला फिर एक बार कांटे का दिलचस्प भरा होगा? ये जानकारी देने के लिए शुरुआत के 3 ओवर में आमंत्रित करता हूं यहाँ के लोकल कमेंटेटर युवा परवेज आगा को, और उसके बाद जाएंगे फिर एक बार गुरु चिटनिस के पास। तब तक के लिए चाहता हूं इजाजत, लेकिन तब तक सुनते हैं डीजे सुजल।
आगा आज का ये दूसरा दिन बिफोर आईबीसीएल चैंपियंस ट्रॉफी 2025 का आज का ये दूसरा दिन और ये दूसरे दिन का दूसरा मुकाबला तृषा स्पोर्ट्स आरोंदा और मित्र प्रेम आडारी के बीच में चलता हुआ ये एक अहम मुकाबला। जरूर यहाँ पर जो जीतेगा वो अगले फेरी के लिए पात्र होगा और जो हारेगा उसका स्थान यहाँ पर जरूर वहीं पर रहेगा। 36 चेंडू आणि जिंकण्यासाठी 44 धावांची गरज, 36 गेंदे और जीत के लिए 44 रनों की आवश्यकता। एक अहम मुकाबला। जरूर यहाँ पर पहले 3 ओवरों में वहां पर रन बने नहीं थे, उसके बाद के यहाँ पर 3 ओवरों में वो रन बने। एक सम्मानजनक टोटल यहाँ पर जरूर खड़ा किया है मित्र प्रेम आदर टीम ने। जरूर स्ट्राइक एंड के ऊपर जॉन फर्नांडिस और उनका साथ देने के लिए नॉन स्ट्राइक एंड के ऊपर बल्लेबाज कुशल पेडनेकर। काका गेंदबाजी के मोर्चे के ऊपर अपने ओर से पहला और टीम की ओर से पहला ओवर लेकर अंपायर का इशारा आया मुकाबला चालू होने का। काका तैयार अपने इस पहले ओवर की पहले कोटे की पहली गेंद लेकर। मैंडेटरी पावर प्ले का ये ओवर। जरूर यहाँ पर पहले ओवर में यहाँ पर रन बटोरने होंगे जॉन फर्नांडिस को। इस मर्तबाजी पर हल्के हाथ से कुल किया है, वहां पर गेंद चली गई सीधा सीमित रेशा में 1 रन के लिए। इस 1 रन के साथ टोटल की हुई शुरुआत। टोटल का श्री गणेशा हुआ 1 रन स्कोर बोर्ड पर 1 गेंद के समाप्ति के बाद। जरूर यहाँ पर 44 रनों का पीछा करते हुए तृषा 11 आरोंदा टीम मैदान के भीतर। एक अहम मुकाबला मैदान के भीतर। इस टूर्नामेंट की अगर बात करें तो यहाँ पर एक नीट का आयोजन जो कि यहाँ पर देखने को मिला बिफोर आईबीसीएल चैंपियंस ट्रॉफी 2025 के दरमियान। जरूर यहाँ पर अचूक टप्पे वाली वो गेंदबाजी करनी होगी गेंदबाज काका को मैदान के भीतर। स्ट्राइक एंड के ऊपर बल्लेबाज तैयार कुशल पेडनेकर सामना करेंगे काका के कोटे की दूसरी गेंद का। इस मर्तबा गेंद को उड़ाया, गेंद और बल्ले का लाजवाब संपर्क, गेंद चली गई सीधा। अंपायर का इशारा जी यहाँ पर जरूर आना बाकी है। दो रनों का। इस 2 रन के साथ टोटल में हुआ बदलाव। टोटल पहुंचा स्कोर बोर्ड पर 3 रन 2 गेंदों के समाप्ति के बाद। 36 गेंदे और 44 रनों की आवश्यकता थी ये मुकाबले को जीतने के लिए। एक सम्मानजनक टोटल यहां पर जरूर खड़ा किया था। काका तैयार अपने कोटे की अगली गेंद लेकर सामना करेंगे बल्लेबाज पिवळ्या रिबनच्या वरसून गेल्यावर 6। इस मर्तबा गेंद को उड़ाया, गेंद और बल्ले का लाजवाब संपर्क, गेंद चली गई सीधा 1 बाउंस सीमा रेखा के बाहर। 4 रनों के लिए डीजे। समाप्त 7 रन स्कोर बोर्ड पर। एक अच्छी शुरुआत यहां पर जरूर दी है बल्लेबाज कुशल पेडनेकर ने। जरूर ऐसी स्टार्ट की यहाँ पर जरूरत थी। 44 रनों का वो लक्ष्य रखा था मित्र प्रेम आडारी टीम ने। आडेली टीम ने उसी टीम ने यहाँ पर एक अच्छा टोटल जरूर खड़ा किया था। पहले वहां पर कुछ अच्छे ओवर जरूर देखने मिले, लेकिन उसके बाद वहां पर वो स्ट्रोक लगे और उसके बाद वहां पर वो टोटल बना था डॉट गेंद के साथ। यहाँ पर डॉट गेंद के साथ टोटल पहुंचा स्कोर बोर्ड पर 7 रन 4 गेंदों के समाप्ति के बाद। अभी भी बाकी है इस ओवर की 2 गेंदें। देखते हैं पर क्या करते हैं बल्लेबाज। स्ट्राइक एंड के ऊपर कुशल पेडनेकर सामना करेंगे काका के कोटे की 5वीं गेंद का। इस मर्तबा स्ट्रोक जरूर कहलाता, वहां पर कैच का मौका बना। बड़ी मछली जाल में फंसकर वापस मैदान से बाहर। कुशल पेडनेकर की पारी समाप्त। कुशल पेडनेकर के रूप में लगता हुआ ये पहला धक्का तृषा 11 आरोंदा टीम को। डीजे।
वन डाउन के हैसियत से शुभम जरूर यहाँ पर क्षमता इस खिलाड़ी में कर सकते हैं। टीम का हुक्म एक का जो कि इस कदर स्ट्राइक एंड के ऊपर तैयार। शुभम टोटल की अगर बात करें तो 5 गेंदों का खेल समाप्त। टोटल पहुंचा स्कोर बोर्ड पर 7 रन 1 विकेट के नुकसान पर। इस मर्तबाजी पर हल्के हाथ से कुल जरूर किया था और पॉइंट के क्षेत्र में खिलाड़ी तैनात थे। जब तक गेंद को उठाते थ्रो करते 1 रन आसानी से पूरा किया। इस 1 रन के साथ टोटल पहुंचा 8 रन 1 ओवर के समाप्ति के बाद 1 विकेट के नुकसान पर। डीजे किंग सावंतवाडी आयोजित भव्य असा मनीष चषक ओव्हर आर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करत असून सदरील स्पर्धा एक गाव एक संघ व एक शहर एक संघ अशा प्रकारे खेळवण्यात येणार आहे। सदरील क्रिकेट स्पर्धा दिनांक 14 ते 16 फेब्रुवारी रोजी जिमखाना मैदान सावंतवाडी येथे आयोजित करण्यात येत आहे। 1,11,111 रुपये वर द्वितीय पारितोषिक 55,555 रुपये। उत्कृष्ट फलंदाज मालिकावीर उत्कृष्ट गोलंदाज तसेच आकर्षक बक्षिसे। नए गेंदबाजी के मोर्चे के ऊपर प्रवीण अपने ओर से पहला और टीम के ओर से दूसरा बदले लेकर जी यहाँ पर अचूक टप्पे वाली वो गेंदबाजी करनी होगी। इस मुकाबले में एक अच्छा स्टार्ट देना होगा। ऐसा ही कुछ मंसूबा लेकर गेंदबाजी के मोर्चे के ऊपर पहली गेंद जी यहाँ पर डॉट गेंद बिनती गेंद देखने को मिली गेंदबाज प्रवीण की ओर से। अचूक टप्पे वाली वो गेंदबाजी यहाँ पर करनी होगी अपनी टीम को अगर इस मुकाबले में जीवंत रखना है तो। इस मर्तबा स्ट्रोक जरूर खेला था। गेंद चली गई सीधा सीमित रेखा में 2 रनों के लिए, माफ कीजिएगा 1 रन के लिए। इस 1 रन के साथ टोटल में बदलाव। टोटल पहुंचा स्कोर बोर्ड पर 9 रन 2 गेंदों के समाप्ति के बाद 1 विकेट के नुकसान पर। जरूर यहाँ पर हमने पहले इनिंग में देखा था वहां पर पहले 3 ओवरों में वहां पर एक लो स्कोरिंग टोटल वहां पर हमें नजर आ रहा था। लेकिन उसके बाद वहां पर वो पावर प्ले का ओवर और उसमें लगे हुए वहां पर वो 15 रन और उसके बाद वहां पर पूरी तरह से वहां पर खेल का मंसूबा बदला। ऐसी यहाँ पर बल्लेबाजी करनी होगी। जॉन फर्नांडिस स्ट्राइक एंड के ऊपर सामना करेंगे इस ओवर की अगली गेंद का। इस मर्तबा स्ट्रोक जरूर खेला था। गेंद चली गई सीधा डिक्लेयर जोन में 1 रन के लिए। इस 1 रन के साथ टोटल में हुआ बदलाव। टोटल पहुंचा स्कोर बोर्ड पर 10 रन 1 विकेट के नुकसान पर। जरूर यहाँ पर अचूक टप्पे वाली वो गेंदबाजी करनी होगी। प्रवीण को मैदान के भीतर अपने टीम को अगर इस मुकाबले में जीवंत रखना है तो अचूक टप्पे वाली वो गेंदबाजी यहाँ पर करनी ही होगी। स्ट्राइक एंड के ऊपर बल्लेबाज शुभम सामना करेंगे इस प्रवीण के ओवर की कोटे की चौथी गेंद का। जरूर इस ओवर की अगर बात करें तो यहाँ पर मात्र 2 रन खर्च किए इन 3 गेंदों में। अचूक टप्पे वाली गेंदबाजी अभी तक तो यहाँ पर नजर आई है गेंदबाज प्रवीण की ओर से। इस मर्तबाजी यहाँ पर टिप्पा पड़ने के बाद बाहर की ओर गई, कुछ समझ नहीं पाई। गेंद चली गई सीधा विकेट कीपर के दस्तानों में। अंपायर का इशारा आया वाइड गेंद। अतिरिक्त 1 रन खाते में जोड़ता हुआ इस 1 रन के साथ टोटल में बदलाव 11 रन स्कोर बोर्ड पर। इस मर्तबाजी पर हल्के हाथ से कुल किया पर पॉइंट के क्षेत्र में खिलाड़ी तैनात है। जब तक गेंद को उठाकर थ्रो करेंगे 1 रन आसानी से पूरा किया। इस 1 रन के साथ फिर से एक मर्तबा टोटल में बदलाव। टोटल पहुंचा स्कोर बोर्ड पर 12 रन 1 विकेट के नुकसान पर। अभी भी बाकी इस ओवर की 2 गेंदे। देखते हैं पर क्या करते हैं बल्लेबाज जॉन फर्नांडिस। जी यहाँ पर कुछ बड़े स्ट्रोक देखने को मिल सकते हैं क्या जॉन के बल्ले से। इस मर्तबा रिवर्स स्वीप का प्रयास था। अच्छा स्ट्रोक वहां पर कहना होगा। 1 रन आसानी से पूरा किया। दूसरे की कोई मांग नहीं। इस 1 के साथ टोटल में हुआ बदलाव। टोटल पहुंचा स्कोर बोर्ड पर 13 रन स्कोर बोर्ड पर 5 गेंदों के समाप्ति के बाद। आखिरी 1 गेंद का खेले बाकी। देखते हैं पर क्या करते हैं बल्लेबाज शुभम। क्या यहाँ पर इस आखिरी गेंद के ऊपर एक बड़ा स्ट्रोक हमें देखने को मिलेगा या फिर यहाँ पर विकेट जाएगा, ये तो आने वाली गेंद ही बताएगी। प्रवीण तैयार अपने कोटे की आखिरी गेंद लेकर सामना करेंगे बल्लेबाज शुभम।
शुभम टू प्रवीण मैदान के भीतर। इस मर्तबाजी यहाँ पर टिप्पा पड़ने के बाद गेंद अंदर की ओर आए, कुछ समझ नहीं पाए, बाकी का काम विकेट कीपर ने किया। बिंदी गेंद की समाप्ति, 2 ओवर का हुआ खेल समाप्त। टोटल पहुंचा स्कोर बोर्ड पर 13 रन 1 विकेट के नुकसान पर। तब तक जाते हैं डीजे सुजल की ओर। बस गेंदबाजी के मोर्चे के ऊपर काका जरूर यहाँ पर मैंडेटरी पावर प्ले का वो और डाला जरूर था अपने ओर से दूसरा और टीम के ओर से तीसरा ओवर लेकर। टोटल की अगर बात करें तो 13 रन स्कोर बोर्ड पर 1 विकेट के नुकसान पर। जरूर यहाँ पर पहले ओवर में वो 7 रन खर्च करने वाली वो गेंदबाजी, अचूक टप्पे वाली क्या वो गेंदबाजी देखने को मिलेगी इस ओवर के दरमियान। स्ट्राइक हैंड के ऊपर बल्लेबाज जॉन फर्नांडिस सामना करेंगे काका के इस दूसरे ओवर के कोटे की पहली गेंद का। जॉन टू काका मैदान के भीतर। इस मर्तबा स्ट्रोक जरूर कहलाता वहां पर। गेंद और बल्ले का लाजवाब संपर्क, वहां पर अच्छी फील्डिंग जरूर कहनी होगी। अंपायर का इशारा जरूर आना बाकी। अंपायर का इशारा आया, गेंद चली गई सीधा सीमा रेखा से बाहर 4 रनों के लिए। डीजे वो समाचार लिया, वहां पर स्क्वायर लेग के क्षेत्र में देखने को मिला एक ब्रांडेड स्ट्रोक जॉन फर्नांडिस के बल्ले से निकलता हुआ इस इनिंग के दरमियान का ये पहला चौवा। जरूर यहाँ पर खुद के वहां पर टोटल की अगर बात करें जॉन फर्नांडिस की तो वहां पर कुछ ज्यादा रन बटोरे नहीं है। टिप्पा पड़ने के बाद गेंद बाहर की ओर गई, कुछ समझ नहीं पाए, बाकी का काम विकेट कीपर ने किया। बिंदी गेंद की समाप्ति, 2 गेंदों का खेल हुआ समाप्त। टोटल पहुंचा स्कोर बोर्ड पर 17 रन 1 विकेट के नुकसान पर। जरूर वहां पर वो स्टार्ट दिया था कुशल पेडनेकर ने, वहां पर कुछ बड़ी पारी खेल नहीं पाए, आउट होकर चले गए मैदान से बाहर। उसके बाद यहाँ पर वन डाउन बैटर के रूप में आए थे शुभम। जरूर यहाँ पर कारनामा करना होगा, गेंद चली गई सीधा डिक्लेयर जोन में 1 रन के लिए। जरूर यहाँ पर 22 के रूप में मिलता हुआ ये 1 रन, इस 1 रन के साथ टोटल में हुआ बदलाव। टोटल पहुंचा स्कोर बोर्ड पर 18 रन 1 विकेट के नुकसान पर। तीसरा ओवर का खेल प्रगति पथ पर। टॉस की अगर बात करें तो टॉस को जीता था वहां पर तृषा 11 आरोंदा टीम ने और पहले फैसला किया था गेंदबाजी का। बल्लेबाजी करते हुए यहाँ पर मित्र प्रेम आदेली टीम ने बनाए थे 44 रन। 36 गेंदों में आवश्यकता थी 44 रनों की। तीसरा ओवर का खेल प्रगति पथ पर दूसरे इनिंग की। टोटल की अगर बात करें तो 18 रन स्कोर बोर्ड पर। इस मर्तबाजी पर जड़ में डाली हुई वो गेंद थी, पॉइंट के क्षेत्र में स्ट्रोक को कहलाता। 1 रन आसानी से पूरा किया। इस 1 रन के साथ टोटल में हुआ बदलाव। टोटल पहुंचा स्कोर बोर्ड पर 19 रन 1 विकेट के नुकसान पर। तीसरा ओवर का खेल प्रगति पथ पर। आखिरी 2 गेंदों का खेल है बाकी इस ओवर का। देखते हैं पर क्या करते हैं बल्लेबाज स्ट्राइक एंड के ऊपर। इस मर्तबाजी पर उठा के मारना चाहते थे, गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं, गेंद चली गई सीधा विकेट कीपर के दस्तानों में। बिंदी गेंद की समाप्ति, 5 गेंदों का हुआ खेल समाप्त। टोटल पहुंचा स्कोर बोर्ड पर 19 रन 1 विकेट के नुकसान पर। अचूक टप्पे वाली वो गेंदबाजी नजर आई गेंदबाज काका की ओर से। जरूर यहाँ पर ऐसे कुछ मंसूबा लेकर गेंदबाजी करने आए थे, बल्लेबाजों को पूरी तरह से बांध कर रखा था, बोले तो जकड़ कर रखा था। इस मर्तबा स्ट्रोक जरूर खेला था और यहाँ पर शुभम की पारी समाप्त। 3 ओवर का खेल समाप्त। टोटल पहुंचा स्कोर बोर्ड पर 19 रन 1 विकेट के नुकसान पर। मैं परवेज आगा लेता हूं आप तमाम दर्शकों से थोड़ी देर के लिए रजा और माइक सुपुर्द करता हूं मेरे सहयोगी समालोचक योगेश परब जी के पास। तब तक जाते हैं डीजे के सुमधुर आवाज के पास।
धन्यवाद परवेश आगा. पहिल्या 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. मित्रप्रेम आडेली क्रिकेट संघानं प्रथम फलंदाजी करत असताना धावा जमवल्या धावफलकावर. 43-44 या धावसंख्येचा पाठलाग करतोय त्रिशा स्पोर्ट आरोंदा क्रिकेट संघ. पहिल्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 2 गड्यांच्या मोबदल्यात 19 धावा धावफलकावर संघाचा तगडा खेळाडू सुंदर फटकेबाजी झाल्याने सुरुवात केली. तो कुशल माघारी परतला. संघाची रन मशीन शुभम माघारी परतली आणि संघाचा सर सेनापती मैदानावर आपण पाहतोय. कित्येक वर्ष आणि क्रिकेटवर त्यानं आपलं नाव सुंदर क्रिकेट खेळत असताना आजमावलंय. तो जॉन फर्नांडिस आणि नॉन स्ट्राईकला अमित सज्ज झालाय. बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटकाचा इशारा पंच डोंगरे सरांचा आमच्यापर्यंत पोहोचलाय आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय. आमच्या मान्यवर कक्षाच्या एंडकडनं सुबोध आपण पाहतोय. सुबोध काळसेकर आपण पाहतोय. आमचा मित्र सुमेध काळसेकरचा तो बंधू आहे. हल्लीची एक गाव एक पंचायतीची स्पर्धा त्याला बेस्ट गोलंदाज म्हणून त्याचा किताब ज्याला पटकावला होता मागच्या आठवड्यामध्ये तो सुबोध आमच्या मान्यवर कक्षाच्या एंडकडनं सुरुवात करेल गोलंदाजीला. बॅटिंग चॉईस पॉवर प्ले षटक 3 सर्कलच्या बाहेर आणि डाव्या हाताचा फटकेबाजी करणारा एक खिलाडी सेना बरोबर जो नेहमी कामगिरी करतोय तो जॉन सज्ज आले. सलामी झालेला स्ट्राईकला आपण पाहतोय. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा यॉर्कर लाईन पद्धतीचा खोदून काढलाय जॉन. क्षेत्ररक्षक थोडस ढिलाईनं आला कारण जॉनला लवकरात लवकर बाद केला तर मित्रप्रेम आडेली क्रिकेट संघ कब्जा करू शकते. पण पाटी त्रिशा स्पोर्ट आरोंद क्रिकेट संघाकडे शेवटच्या षडापर्यंत फलंदाजी आहे. पप्पन येणं बाकी आहे. रोशन पेडणेकरची फटकेबाजी असेल. अमित नाईकचे तगडे फटके असतील. 44 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. पण मित्रप्रेम आडेली क्रिकेट संघाला कार्य सुरुवातीला ढिलाई आली फलंदाजी करत असताना. सुरुवातीचे खेळाडू लवकर माघारी परतले. स्वस्तात माघारी परतले आणि त्यानंतर सुबोध सज्ज आलाय पुन्हा एकदा. खोलवर टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने आणि काका आला वेगानं परतीची फेक करेल तोपर्यंत एकेरी धावसंख्या 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर पुढे सरकलाय. 21 धावफलकावर काका स्क्रीनला विश्रामनं थोडीशी गलती केली डिलाई केली. सुटलेला चेंडू जॉन जो धावचीत होता तो वाचला आणि काका आक्रमक झाला होता मैदानावर. मित्र आलेले क्रिकेट संघ बचाव करतोय 44 या धावसंख्येचा. 44 धावांचा पाठलाग करतोय त्रिशा स्पोर्ट आरोंद क्रिकेट संघाचा. अमित आणि जॉन खेळतोय मैदानावर. आडव्या बॅटला सुंदर फटका प्रोटेक्शन क्षेत्ररक्षक आलाय चेंडूपर्यंत पोहोचलाय. पहिल्या प्रयत्नात थोडीशी डिलाई केली. स्वतःला सावरलं. परतीची फेक केली आहे. बॅकअप आहे. जॉननं सांगितलंय अमितला जॉन हा रनिंग बिटवीन विकेट मध्ये अतिशय वेगान असतो तेज असतो. त्यानं सांगितलं बंदी होती धावा. प्रेशर टाकला होता क्षेत्ररक्षकावर. परतीची फेक बॅकअप झालाय मित्र आडेली क्रिकेट संघाच्या कोट्यातून आणि 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 22 धावा धावफलकावर अजूनही 22 करायच्या आहेत. निम्मी धावसंख्या गाठली आहे. षटक क्रमांक 4 हे प्रगतीपथावर आहे. मान्यवर कक्षाच्या एंडकडनं गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय सुबोध काळसेकर आपण पाहतोय. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 3 चेंडूंवर 3 धावा आतापर्यंत खर्च केलाय. मोठ्या फटक्यापासून रोखून ठेवले त्रिशा स्पोर्ट आरोंदा क्रिकेट संघाला. सुरेख गोलंदाजी ऑफ साईडचा चेंडू ऑन साईडला केस करायचा होता. अमितला आक्रमण करायचं होतं. बॅटिंग चॉईस पॉवर प्ले का त्रिशा स्पोर्ट आरोंदा क्रिकेट संघाला जो एका मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे तो मोठ्या फटक्याच्या शोधात आहे अमित. तर दुसऱ्या बाजूला मोठ्या फटक्यानं आपण रोखून ठेवणार हे सुबोध काळसेकरनं रोखून ठेवले सुरुवातीपासून. खोलवर टप्प्याचा चेंडू यष्टिरक्षकाने गोट्यानं एकदा पहिल्या प्रयत्नात चूक केली त्यानंतर 1 धाव बनेल. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 23 धावा धावफलकावर. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर 23ला 2 त्रिशा स्पोर्ट आरोंदा क्रिकेट संघ 44 धावसंख्येचा पाठलाग करत असताना बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटकाची सांगता करणाऱ्या अंतरिम चेंडूचा खेळ बाकी आहे आणि अंतरिम चेंडूवर जॉन या मैदानावर एका मोठ्या फटक्यानं त्रिशा स्पोर्ट आरोंदा क्रिकेट संघाला विजेतेपद थोडंसं सोपं करेल की प्रतिस्पर्धी संघाचा गोलंदाज सुबोध काळसेकर रोखून ठेवेल. फुल टॉस आहे. हा चेंडू या चेंडूवर मोठा फटका टोलवायचा होता. शेवटच्या क्षणापर्यंत यावर ताकद लावायची होती जॉनला. जॉन रेडी नव्हता. जॉनला वाटलं नव्हतं या टप्प्याचा चेंडू येईल फुल टॉस येईल पण मात्र फसलेला फटका हा प्रतिस्पर्धी संघ मित्रप्रेम आडेली क्रिकेट संघाला
कमबॅक करून गेलाय. हल्लीच गेल्या आठवड्यात मला उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब मैत्री स्पोर्ट आडेल क्रिकेट संघ मित्रप्रेम आडेल क्रिकेट संघाच्या कोट्यातून खेळत असताना ग्रामीण स्तरावर मला का दिलाय याचं प्रात्यक्षिक उदाहरण सुबोध काळसेकरनं दिलं. बॅटिंग चॉईस पॉवर प्ले षटकामध्ये रोखून ठेवत फक्त 4च धावा त्यानं खर्च केल्या आहेत. प्रतिस्पर्धी संघ त्रिशा स्पोर्ट आरोंदा क्रिकेट संघ हा तगडा क्रिकेट संघ आहे. उर्वरितचे 12 चेंडू आहेत आणि उर्वरितच्या 12 चेंडूला मात्र 44 धावांचा पाठलाग करत असताना 21 धावांची आवश्यकता, 23 धावा धावफलकावर, 21 धावांची आवश्यकता आहे 12 चेंडूला. आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कोण येतोय मित्रप्रेम आडरी क्रिकेट संघाच्या कोट्यातून ओमकार आपण पाहतोय. 12 चेंडू विजयासाठी 21. मॅच सुंदर आहे. या षटकात एका दुसरा गडी बाद, साधा डावा आला तर मॅच बदल मित्रप्रेम आडरी क्रिकेट संघासाठी. तोपर्यंत जॉन आहे, तोपर्यंत त्रिशा स्पोर्ट आरोंदा क्रिकेट संघ या मैदानावर फटकेबाजी सुरेख असेल, कारण जॉनची नेत्रही फटकेबाजी असते. मॅच सिच्युएशन तो खेळतो मैदानावर, पण अमितला साथ द्यावी लागेल. खराब चेंडू होता, खराब फटका, बॅटला चेंडू फैला व्यवस्थित स्पर्श आला नाही. जी बातचीत केली कमेंट्री बॉक्स मध्ये एका दुसरा गडी बाद होईल मित्रप्रेम आडरी क्रिकेट संघासाठी खूप फायदा ठरेल. आणि बघूया त्रिशा स्पोर्ट आरोंदा क्रिकेट संघाची कोणाची वर्णी ही मैदानावर लागते फलंदाजीसाठी. क्रिकेट संघाचा पपन साळगावकर या जोडीमध्ये दारोमदार आहे. 11ला आता करायचं आहे, आता मात्र 21. 11 चेंडू विजयासाठी 21 धावांची आवश्यकता, 44 धावसंख्येचा पाठलाग करत असताना त्रिशा स्पोर्ट आरोंदा क्रिकेट संघाला आणि उर्वरितच्या 11 चेंडूंवर बचाव 21 धावसंख्येसाठी मित्रप्रेम आडेली क्रिकेट संघाला करायचा आहे. आणि नवीन फलंदाज मॅच फिनिशर आरोंदा क्रिकेट संघ ज्या ज्या वेळी संकटात असतोय आणि संकट मोचक खेळ ज्या ज्या वेळी त्याची बघायला मिळते तो पपन सज्ज आलाय. अष्टपैलू कामगिरी करणारा खेळाडू आपण पाहतोय. ओमकारनं पहिल्या चेंडूवर अमितला बाद केलं झेलबादच्या स्वरूपात आणि मॅचला रंगत आपण पाहतोय. ट्रॉफी पाहतोय विपोर IBCL चॅम्पियन ट्रॉफी 2025 क्रिकेटचा रणसंग्राम जणू काही विद्यमान सोहळा आणि आजचा दुसरा दिवस या स्पर्धेचा. खराब चेंडूवर पपनला या ठिकाणी मात नाही केलाय, पण धावा किती मिळतील पंचांचा नोचा इशारा तर आहेच. एकूण धावा नोची 1 धाव संख्या, घोषित स्वरूपाच्या 2 धावा, एकूण 3 धावा या त्रिशा स्पोर्ट आरोंदा क्रिकेट संघाच्या कोट्यामध्ये जमा होतील. आणि त्याबरोबर फ्री हिट असेल. बॉल बॉय आहेत त्यांना विनंती आहे, तो मॅच बॉल आहे तो लवकरात लवकर मैदानामध्ये टाकायचा आहे. समीकरण सोपं झालंय. येणारा चेंडू फ्री हिटचा असेल, फ्री हिट वर, कारण ओमकार उभरता सितारा आहे आणि उभरत्या सिताऱ्याबरोबर समोर होता अनुभवी खेळाडू, तो फटकेबाजी मॅच फिनिशर आणि दबाव होता, त्याला यॉर्कर टाकायचा चेंडू, हातातून चेंडू निसटला, त्यानंतर बिमर झाला. पंचांनी गोलंदाजाला दंडात्मक केलाय. फ्रीडच्या चेंडूवर मोठा फटका आहे, फटका जरूर फसलाय, पण फ्रीडचा चेंडू फलंदाज बाद नाही आहे. परतीची फेक धावचीची संधी असेल, पण स्ट्रायकर एंडला जर परतीची फेक आली असते तर थोडीशी धोक्याची ठरली असते त्रिशा स्पोर्ट आरोंदा क्रिकेट संघासाठी. 2 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 28 धावा धावफलकावर, 28 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 5 आहे प्रगतीपथावर. ओमकार सज्ज झालाय. पुन्हा एकदा मोठा फटका, केसून टोलवलाय, क्षेत्ररक्षकाला हाय हॅलो टाटा गुड बाय करत चेंडू षटकारासाठी. मॅच फिनिशर त्याला का उपमा दिली त्यानं दाखवलं मैदानावर. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू ओमकारचा, त्यावर त्यानं हल्लाबोल केलाय आणि षटकारानं 6 या धावसंख्येनं धावा तर बनल्या आता 34. आता करायचं आहे मात्र 10 धावा. 9 चेंडू विजयासाठी 10 धावांची आवश्यकता. सांघिक धावफलकावर 34 धावा धावफलकावर आपण पाहतोय.
हलक्या हाताने घेऊन काढलाय जमनी लगाचा फटका आपण पाहतो. क्षेत्ररक्षक बंटी आला डीप मिड विकेट कडनं परतीची फेक करेल जॉननं नकार दिलाय. कारण सामना या मैदानावर सोपा झालाय. त्रिशास्पट आरोंद क्रिकेट संघाला एका मोठ्या फटक्यानं 9 चेंडू त्यावर मात्र बोनसच्या स्वरूपात 3 धावा, त्यानंतर एका चेंडूवर तब्बल 5 धावा निघाल्यात आणि त्यानंतर मोठा फटका आपण बघितलाय. एकेरी धावसंख्येचं रूपांतर पुन्हा एकदा दुहेरी धावसंख्येमध्ये केलं आणि त्यानंतर मोठा फटका. त्रिशास्पट आरोंद क्रिकेट संघासाठी जो एक मोठा फटका पाहिजे होता सुरुवातीपासून, तो मोठा फटका पपनच्या चेंडू पळीतून आपल्याला बघायला मिळालाय. आणि आता समीकरण थोडंसं दोन्ही क्रिकेट संघांसाठी मित्रप्रेम आढळले क्रिकेट संघाला टिच्चून गोलंदाजी करावी लागेल. सुंदर चेंडू आपण पाहतोय. बॅटचा हलकासा आवाज, पंचाने आकाशाकडे बोट उंचावायची आधी ही खेळवृत्ती आहे या खेळाडूची, यासाठी तो खासियत आहे. म्हणून कित्येक वर्ष सुंदर क्रिकेट आणि सिंधुदुर्ग जिल्हा गोवा राज्यात जॉनचं नाव का घेतलं जातं त्यानं त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण दिलंय. आणि खिलाडूवृत्ती दाखवत त्रिशास्पट आरोंद क्रिकेट संघाचा सुरुवातीची रन मशीन जॉन माघारी परतलाय. अमित नाईक गेलाय. तगडे फटकेबाजीसाठी तो दीर्घ फटकेबाजीसाठी संबोधला जातो. मोठ्या फटक्यांसाठी याची खासियत आहे. आरोंद गावचं नाव त्यानं मोठ्या फटक्याने कित्येक वेळा रोशन केलंय. रोशन पेडणेकर येणं पण बाकी आरोंद क्रिकेट संघासाठी. पण मित्रप्रेम आढळले क्रिकेट संघाला जर या चेंडूवर कमबॅक केलाय, गडीबाद केला, निर्धाव चेंडू आला तर मॅच पुन्हा ऑन होईल. मित्रप्रेम आढळले क्रिकेट संघाला पंटुको. खराब चेंडूवर मोठा फटका टोलवायचा होता. शॉर्ट पिच प्रकार चेंडू होता पण बंटी आलाय सेफ अँड ताकद अपूर्ण, आत्मविश्वास जास्त असा फटका अमितचा. अमित सुरुवातीला मोठ्या फटक्यात रेडी नव्हता. एकेरी धावसंख्या काढावी, धावपल घालता डे बाबा, पण फसलेला फटका. अगोदर खेळलेला चेंडू अमित नाईकचा झेलबाजच्या स्वरूपात तो माघारी परतलाय आणि आता कमबॅक केलाय मित्रप्रेम आढळले क्रिकेट संघानं. तोपर्यंत आपण ऐकूया एक सुंदर साऊंड सिस्टीम डीजे सुजलच्या माध्यमातून. अभि गेलाय मैदानावर. पपन आहे 6ला आता करायचे. आता मात्र 44चा पाठला करत असताना 6 चेंडू विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. अंतरिम षटकाचा खेळ बाकी आहे आणि गोलंदाजी मार्कवर काकाचा बंधू विश्राम सज्ज होईल आमच्या मान्यवर कक्षाच्या एंड कडनं. विश्राम आपल्या संघाला सावधान देणं गोलंदाजी करेल की ज्याच्या नावातच विश्राम आहे त्यावर हल्ला बोल करेल. त्याने एक षटकार टोकून त्रिशास्पट आरोंद क्रिकेट संघाचे विजयाचे दरवाजे त्याने उघडे केले. तो पपन स्ट्राईकला, अभि नॉन स्ट्राईकला. मॅच सुंदर रंगली आहे मैदानावर. 44 धावांचा पाठलाग करतोय त्रिशास्पट आरोंद क्रिकेट संघ आणि सामना आलाय 6 चेंडू विजयासाठी. आता मात्र 9 धावांची आवश्यकता. मॅच हलकी सिकट घोषित स्वरूपाची 1 धाव संख्या. मॅच पुन्हा एकदा 5ला 8. एका दुसरा मोठा फटका लवकर मॅच समाप्त करेल त्रिशास्पट आरोंद क्रिकेट संघासाठी. एका दुसरा गडीबाद प्रेशर असेल त्रिशास्पट आरोंद क्रिकेट संघासाठी. मित्रप्रेम आढळले क्रिकेट संघाच्या काकानं भूमिका घेतली आहे. विश्रामला सांगितलंय काही कर, कशीही गोलंदाजी कर, विकेट काढ अगर नको काढू, 8 धावांपासून तू बचाव कर. आणि पपनला सांगितलंय प्रतिस्पर्धी संघाच्या त्रिशास्पट आरोंद क्रिकेट संघानं पपन 8 धावा ह्या तुम्हाला मैदानामध्ये काढायचं आहेत. 5 चेंडू 8 हे समीकरण आहे. सुंदर फटका कव्हर रिझनला वापरला. गॅप मोठी आहे. क्षेत्ररक्षक आलाय, परतीची फेक करेल तोपर्यंत एकेरी धावसंख्येची ओला जोखमी धावसंख्येकडे बहिले आहेत आणि जोखमीची धावसंख्या सुद्धा सहजासहजी पपननं पूर्ण केली आहे.
2 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आता धावफलकावर 38 धावा धावफलकावर. विजयासाठी 4 चेंडू 6 धावांची आवश्यकता. भलं मोठं मैदान आपण पाहतोय, हे पाटेश्वरचं मैदान आणि आजच्या दिवसातील दुसरा सामना. रसिक प्रेक्षकांची तोबा गर्दी. महत्वाचा चेंडू घेऊन गोलंदाजीला विश्राम सज्ज आलाय. समोर आहे अभि. सुरेख गोलंदाजी मी म्हणेन पपन आहे समोर. मोठा फटका. कंपल्सरी चेसचा नियम आहे स्पर्धेचा. म्हणजे उर्वरितचे 3 चेंडू 6 धावा या काढायच्या आहेत आणि 6 धावा वाचवायच्या आहेत. मित्रप्रेम आळेल क्रिकेट संघाला त्रिशास्फोट संघाच्या अभिनं काय केलं, मोठा फटका टोलवला. जर पपनला लवकर स्ट्राईकला आणलं, पपननं उर्वरितचे स्लॉक ओव्हरचे चेंडू फेस केले तर एक मोठा फटका येऊ शकतो. सुरेख गोलंदाजी सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय. शेवटच्या क्षणापर्यंत या मैदानावर विश्राम न प्रतिस्पर्धी संघाला आपल्या मित्रप्रेम आळेल क्रिकेट संघासाठी सावधानगिरी बाळगत सुंदर गोलंदाजी करतोय. पप्पांना षटकार ठोकला, सामना समाप्त केला. तर आमचे जवळचे मित्र सर राज सोनुर्लेकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. हे 500 रुपयाचं पारितोषिक आणि राजच्या टीमला पपन आयकॉन हे युद्ध असेल मैदानावर, कारण लढत आहे. पपन स्ट्राईकला गेलाय. उर्वरितचे चेंडू बाकी आहेत ते आता मात्र दोन चेंडू. विजयासाठी 6 धावांची आवश्यकता. मोठ्या फटक्यानं सामना समाप्त करेल की प्रतिस्पर्धी संघाचा विश्राम. मित्रप्रेम आडली क्रिकेट संघासाठी ज्यानं कमबॅक केलंय तो मॅच मित्रप्रेम आडली क्रिकेट संघाला विजयी करून देईल. 38 तर बनले आहेत. रसिक प्रेक्षकांचा डोळ्यांचं पाळणं फेडणारा सामना आपण पाहतोय. अतिशय दोन्ही क्रिकेट संघांसाठी अतिशय महत्वाचा चेंडू घेऊन आमच्या मान्यवर कक्षाच्या एंड कडनं विश्राम सज्ज झालाय. चेंडू घोषित स्वरूपाच्या धावसंख्येमध्ये आपण पाहतोय. स्ट्राईक चेंज असेल, 500 रुपये राजचे वाचले आहेत, पण गुरुला आता मैदानावर हिरो बनण्याची संधी आली आहे. एक चेंडू विजयासाठी 5 धावांची आवश्यकता. षटकारा ठोकावाच लागेल, तो मात्र त्रिशास्फोट आरोंदा क्रिकेट संघाला. आणि पुन्हा एकदा षटकार ठोकून सामना त्रिशास्फोट आरोंदा क्रिकेट संघानं समाप्त केला. सर राज सोनुर्लेकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. तो गुरु स्ट्राईकला आहे. गुरु हो जाए शुरू, हे असेल चित्र की प्रतिस्पर्धी संघाचा विश्राम. विजेता पदाचा मानकरी मित्र प्रेम आडेली क्रिकेट संघाला आपल्या बाजूला सामना खेचून आणेल. दोन्ही क्रिकेट संघ शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देत आहेत आणि आता गुरु वर्सेस विश्राम ही लढत असेल. एक चेंडू विजयासाठी 5 धावांची आवश्यकता. मोठा फटका आलाय, फटका फसलाय. सेव्ह अँड काका आहे स्क्रीनवर आणि मित्रप्रेम आडेली क्रिकेट संघाच्या विश्रामनं सावधानगिरी बाळगत आपला सामना खेचून आणलाय. स्पर्धेच्या माध्यमातून मुंबईवरून या टीम मित्रप्रेम आडेली क्रिकेट संघाचे मालक सन्माननीय सर उमेश आईर या सामन्याचा या स्पर्धेचा आनंद लुटतायत. आणि या साहेबांचं पुन्हा एकदा V4 IBCL चॅम्पियन ट्रॉफी 2025 च्या माध्यमातून प्रथमतः तुमचं भरपूर अभिनंदन.